भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्यासोबत आहे। आज मुख्यमंत्री 500 कोटीपेक्षा जास्त विकास कामांच्या भूमिपूजनासाठी भंडाराला येत आहेत। भोंडेकर साहेब, विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची आणि तुमची तयारी म्हणता येईल? नाही, तयारी तर आम्ही 5 वर्ष करतच असतो आणि असते। याच्या आधी पण मुख्यमंत्री साहेब 3दा आले आहेत आणि दरवेळेस आम्ही अनेक भूमिपूजन केले आहेत। त्यापैकी हा सुद्धा एक पार्ट होता। हे थोडंसं 1-1.5 महिना लेट झाला आचारसंहितामुळे, परंतु नक्कीच याला राजकारणाशी जोडण्यापेक्षा याला विकास कामाशी, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विकास पुरुष आहेत आणि किती काम करतात हा एक महत्त्वाचा आपण जर बघायचं असेल तर हा बघितलं पाहिजे। कारण विदर्भात सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे गोसेखुर्दवरती जलपर्यटनचा प्रकल्प आहे आणि हा इतका सुंदर पर्यटनाचा प्रकल्प आहे कारण याच्यामुळे विदर्भाचं नाव मोठ्या प्रमाणात होणार आहे। याचा खूप म्हणजे स्टार्टिंगला पहिल्या टप्प्यामध्ये 5 जेटी आहेत, नंतर 8 जेटी असे ते एकूण 13 जेटी राहणार आहेत। ह्या 13 जेटीच्या व्याप्तीमध्ये जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। इतका मोठा प्रकल्प आहे। आज इतरही काही प्रकल्प जे शहरासाठी सिवरेज असेल किंवा इतरही प्रकल्पांचंही आज भूमिपूजन होत आहे। विरोधक असं म्हणू शकतात की निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे। नाही, बघा, हा पहिल्यांदा नाही, मी पहिलेच सांगितलं की 3दा ऑलरेडी CM साहेबाच्या हातानं DCM साहेबाच्या हातानं भूमिपूजन झाले। ते काम पूर्णत्वास आलेत। सुरुवातीला जेव्हा आम्ही भूमिपूजन करत होतो लोकांनी असंच म्हटलं होतं विरोधकांनी का नाही हे दिखावा आहे, पण आता काही काम पूर्णत्वास आलेले आहेत आणि हे सगळे काम हे सुद्धा जलपर्यटनच्या 2 वर्षापूर्वीपासून आमचा प्रयत्न सुरू होता आणि आता कुठं फायनलाइज झालेला आहे, त्याचा टेंडर झाला आहे, त्याचं आता काम सुरू होतं आहे आणि आज भूमिपूजन झालं तर 1.5 महिन्यामध्ये ह्याच्या पहिला टप्पा सुद्धा होणार आहे। आता विरोधकांकडे काही विषय राहिलेला नाही आहे। ते आता सिवरेज जेव्हा गडर लाईन बनते तो रस्ता फुटणारच आहे। आता लोक त्याच्यावर बी राजकारण विरोधक करतात, त्यांच्याकडे म्हणजे विजन लेस विरोधक आहेत, त्याच्यामुळे त्यांना न बघितलेलं बरं। अरे विकासाचा राजनीती करायला पाहिजे। काय संविधान गेला, संविधान जाणार आहे, संविधान हे काय अपप्रचार, लोकांना फसवून लोकांना लोकसभा ही जिंकली गेलेली, तर असं राजनीती नाही करायला पाहिजे। काँग्रेस हे सत्तेसाठी, सत्ता मिळवण्यासाठी अपप्रचारावरती अवलंबून झालेले आहे, तर हे त्यांचे जास्त दिवस नाही राहिले असं मला वाटतं। हे राजकीय तुम्ही तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आमदार आहात, जरी तुम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असले, पुढची निवडणूक तुम्ही आता काय शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढवणार? आता कार्यकर्त्यांचा जो कल आहे, मॅक्झिमम कल तो असाच दिसतो। शेवटी नेता कार्यकर्त्याच्या भरोश्यावर असते। कार्यकर्त्यांचा जो कल असेल तोच आम्हाला बी स्वीकारावा लागेल। आपण समजून घ्या। अजून निश्चित नाही, तुम्ही बघून घ्या, ते दिसेलच तुम्हाला हळूहळू। शिवसेना महायुतीमध्ये निवडणूक लढवणार आहे। विदर्भामध्ये किती जागा शिवसेनेने लढवल्या पाहिजे, काय कार्यकर्त्यांचं मत आहे? तुम्ही पदाधिकारी आहात, एकनाथ शिंदे यांचे पाठीराखे आहात, काय तुमच्या सगळ्यांचा अपेक्षा आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून? विदर्भामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना यांनी किती जागा लढवाव्यात? नक्कीच विदर्भामध्ये जे आपले 11 जिल्ह्यामधून जे 62 सीट आहेत त्यापैकी 15 तरी सीट शिंदे गटाला आल्या पाहिजेत, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे। संपूर्ण राज्यामध्ये किती जागा, काही तयारी आहे, काही आढावा घेतला आहे, काही पक्षाची बैठक झाली आहे, काही? जवळपास 100 सीटचा असं काही आमचा मागणी आहे, पण आता ते वरिष्ठ स्तरावरती जे काय ठरेल ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहील। तर एकनाथ शिंदे आज भंडारामध्ये येत आहेत आणि त्यांचे जे त्यांना पाठिंबा देणारे जे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर, त्यांच्या मतदारसंघामध्ये 547 कोटींचं विकास कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री करणार आहे। त्यामुळे निवडणुकीची तयारी जी आहे ते मुख्यमंत्री विदर्भात सुरू करताना आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।